नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज मी आलो आहे मुंबईवरून गावी. माझ्या मित्राच्या घरी आलो आहे पालगडमध्ये. आणि आजचा आमचा प्रवास आहे ना, हा असणार आहे दापोलीमध्ये. आसूद गाव आहे आणि आसूद गावामध्ये आहे ना एक खूप जुनं केशवराज मंदिर आहे. मी ऐकून तर खूप आहे त्या मंदिराबद्दल की खूप चांगलं असं मंदिर आहे आणि तिकडचा निसर्ग खूप बघण्यासारखा आहे. तर चला, मी आजचं प्लॅन केला होता की आज आलो आहे तर आपण सुरुवात आपल्या व्हिडिओला आहे ना केशवराजच्या मंदिरातून करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दापोलीच्या कुशीत लपलेलं एक सुंदर ठिकाण. ते म्हणजे दापोलीमधलं आसूद गावचं केशवराज मंदिर. दापोलीहून साधारणपणे 7 किलोमीटर अंतरावरती आसूद गाव आहे. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिले आहे. दापोली हर्णे मार्गावरून जाताना 6 किलोमीटर अंतरावरती आसूदबाग हे ठिकाण लागते. तेथून उजवीकडे 15 ते 20 मिनिटे चालत गेल्यानंतर आपल्याला अत्यंत सुंदर असे केशवराज म्हणजे विष्णूचे मंदिर लागते. तेथे जाताना सुरुवातीला छोटा नदीचा पूल आहे. हा पूल पूर्वी लाकडी होता, आता सिमेंटचा बांधण्यात आला आहे. मात्र श्रीपाद नारायण पेंडसे यांच्या गारंबीचा बापू या कादंबरीतून हा पूल अजरामर झालेला आहे. तो ओलांडला की वरच्या कडावर असणाऱ्या केशवराज मंदिरापर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे त्यावरून चालण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. नारळ, पोपळी, आंबा, काजू इत्यादी वृक्षांमधून निघणारी अरुंद वाट, दाट सावली, निरनिराळ्या पक्ष्यांचे मधुर गुंजन या सर्वांमुळे तिथे मनाला मिळणारे चैतन्य जग विसरायला लावणारे आहे. चढ असला तरी तिथे अजिबात थकवा येत नाही, कारण विलक्षण मनशांती लाभते. मंदिरात येताच सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन होते. हे देऊळ पांडवांनी एका रात्रीचं बांधले अशी आख्यायिका सांगितली जाते. हे मंदिर गावापासून एका बाजूला आहे. सर्वसाधारणपणे विष्णू, विष्णुपत्नी लक्ष्मी यांची देवळे मुख्य वस्तीत असतात आणि शंकराची मंदिरे एकाकी गावाबाहेर निर्जन ठिकाणी असतात. परंतु केशवराज मंदिर हे या गोष्टीचा अपवाद आहे. गर्द झाडीत वसलेले हे मंदिर साधारण 1000 वर्षे जुने आहे. या मंदिराची रचना उत्तम असून बांधकाम दगडी आहे. देवळाच्या आवारात दगडी गोमुख आहे. तेथून 12 महिने पाणी वाहत असते. गोमुखाच्या वरच्या टेकडीवर नैसर्गिक झरा, तेथून दगडी पन्हाळीमार्फत देवळापर्यंत पाणी आणले आहे. या ठिकाणी कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून उत्सव सुरू होतो. तो त्यानंतर सुमारे 5 दिवस चालू असतो. पौर्णिमेच्या दिवशी प्रसाद असतो. दुसऱ्या एकादशीपासून 3 दिवस उत्सव असतो, तर त्रयोदशीला प्रसाद असतो. देवधर, दीक्षित, ढमढेरे, दातार, दांडेकर, आगरकर, गांगल यांचे केशवराज कुलदैवत आहे. याशिवाय आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या परिसराला डोळ्यासमोरून ठेवून श्रीपाद नारायण पेंडसे या महान लेखकाने गारंबीचा बापू ही कादंबरी लिहिली. तो हाच परिचय होय. गारंबीचा बापू या चित्रपटात लाकडी पुलापासून ते नारळी पोफळींच्या बागांपर्यंतचे चित्रीकरण देखील या परिसरातले आहे. दापोलीला येणारा पर्यटक येथे आवर्जून भेट देतो. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मारुती तर उजव्या बाजूला गरुड आहे. दापोली ते अंजर्ले या सुमारे 26 किलोमीटरच्या रस्त्यावर मुरुड, हर्णे आणि अंजर्ले किनारे आहेत. मुरुडपासून डावीकडे वळल्यास कर्दे बीचवर जाता येतं. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकणी कृषी विद्यापीठामुळेही दापोलीचं नाव जागतिक स्तरावर पोचलं आहे. कोकणातलं थंड हवेचं ठिकाण या व्यतिरिक्त दापोलीची ओळख
प्रसिद्ध प्राचीन आणि ऐतिहासिक ठेव्यांमुळे जगभर पसरलेली आहे. पन्हाळे काजी इथल्या लेण्या, उन्नावर इथलं गरम पाण्याचं कुंड, दाभोळची खाडी, हरणेजवळचा सुवर्णदुर्ग आणि त्याच्या रक्षणासाठी बांधले गेलेले कणकदुर्ग, फतेदुर्ग आणि गोवा किल्ला, मुरुडचं दुर्गादेवी मंदिर, दापोलीजवळचं केशवराज मंदिर अशी ठिकाणं भेट देण्यासारखे आहेत. कोकणातलं थंड हवेचं ठिकाण कोणतं असा प्रश्न कोणी विचारल्यास सहजपणे दापोलीचं नाव सांगितलं जातं. याच कारणामुळे दापोलीला मिनी महाबळेश्वर असं सार्थ नाव मिळाले. मंदिर कसं वाटलं ना हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा व्हिडिओला जेवढं जमेल तेवढं, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.